वृंद, उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्रांनो, माझे पूर्ण नाव नैतिक आंजराव पटले आहे. मी इयत्ता 9व्या वर्गाचा विद्यार्थी आहे. माझे शाळेचे नाव GS हायस्कूल कुराडी आहे. माझे वर्ग शिक्षकाचे नाव विडी तांडेकर सर आहे. आज मी तुमच्या समोर निसर्ग संवर्धन या निमित्ताने वृक्षतोडीचे दुष्परिणाम या विषयावर आपले मनोगत व्यक्त करत आहोत. मला ही संधी मिळाली म्हणून मी सर्वप्रथम आपले वर्ग शिक्षकांचे मनपूर्वक आभार मानतो. झाड हे निसर्गाची अमूल्य देणगी आहे. झाडांमुळे आपल्याला शुद्ध प्राणवायू, फळं, फुलं, औषधी आणि सावली मिळते. झाड पाऊस पाडण्यात मदत करतात. झाड मातीची धूप होऊ देत नाही व पर्यावरणात समतोल राखावा म्हणून झाडांना पृथ्वीचे फुफ्फुसे असे म्हटले आहे. परंतु आज वाढत्या लोकसंख्येमुळे शहरे, रस्ते, उद्योगधंदे, इमारती यांना बांधकामांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. या वृक्षतोडीमुळे आपल्या पृथ्वीला खूप नुकसान होत आहे. वृक्षतोडीमुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे, तापमान वाढत आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदल, दुष्काळ, अतिवृष्टी, पूर हे होत आहेत. जंगल नष्ट झाल्यास अनेक पशु पक्षी, वन्य प्राणी हे बेघर होत आहेत. या गंभीर समस्येवर उपाय करण्यासाठी आपण प्रत्येकाने छोटे छोटे प्रयत्न केले पाहिजे. जसे की झाड लावले पाहिजे, पाण्याची बचत केली पाहिजे, प्लास्टिकचा कमी वापर केला पाहिजे, पर्यावरण संबंधी वस्तूचा वापर केला पाहिजे. आणि जर आपण हे छोटे छोटे प्रयत्न करू तर हे एकत्र येऊन भविष्यासाठी खूप मोठा योगदान होईल. विद्यार्थी म्हणून आपली खूप मोठी भूमिका आहे. आपण शाळा आणि परिसर स्वच्छ ठेवू आणि वृक्षारोपण करण्यात सहभागी होऊ आणि आपण आपल्या कुटुंबाला वृक्षारोपणाचे महत्त्व सांगू आणि पर्यावरणाबद्दल जनजागृती करू. मित्रांनो, आपल्याला निसर्ग खूप काही देत आहे. आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. म्हणून आपण सर्व झाडे लावू, त्यांना वाढवू, पालू, त्यांना पाणी देऊ, त्यांना मोठे करू आणि चांगले झाड वाढू. हे सर्व आपण आपल्या भविष्यासाठी करू. झाड असेल तर जीवन असेल, झाड नाही तर जीवन नाही. झाड आपल्याला ऑक्सिजन देतो आणि आपल्याकडचे कार्बन डायऑक्साईड घेतो. झाड आपल्याला